सुरुवात करूया। हिंगोली जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। पिंपळा चौरे या गावाच्या शिवारामध्ये जमीन मोजणीची प्रक्रिया करण्यात आली आणि या गावाच्या शिवारातील शेती मोजणीची प्रक्रिया शांततेत पार पडली आहे। या महामार्गाला शेतकऱ्यांचा होणारा विरोध पाहता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। चंद्रपूरच्या कढोली गावात ग्रामपंचायतीने सरकारी मराठी शाळेला संजीवनी देण्यासाठी एक आगळीवेगळी योजना राबवली। जिल्हा परिषद मराठी शाळेत दाखल करणाऱ्या पालकांना करात सवलत देण्यात येणार आहे। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मराठी माध्यमांच्या शाळेची दुरवस्था झाली, यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान तातडीने शाळांची दुरुस्ती करण्याची मागणी जी ती करण्यात आली आहे। जळगावच्या धरणगावातील पाळधी गावात एक विचित्र आणि धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। मृतदेह ओळखण्यात चूक झाल्यानं अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण झाल्यानंतर व्यक्ती घरी आला आणि यामुळे शोकाकुल वातावरण आनंदात बदललं। विदर्भ आणि मराठवाड्यातील गट सचिवांनी विविध मागण्यांकरता आंदोलन केलं। 110 दिवसांपासून थकीत असलेलं वेतन तातडीनं देण्याची मागणी करण्यात आली। धरणगावमध्ये विजेच्या मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं। गेल्या 15 ते 20 दिवसांपासून विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याचा आरोप करण्यात आला। दरम्यान तातडीनं विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे। वर्ध्यामध्ये स्कूटीच्या हेडलाईटमध्ये दुर्मिळ मल्यार जातीचा साप आढळला आणि यावेळी सर्पमित्राच्या साह्याने नैसर्गिक अधिवासात त्याला सोडण्यात आलं। पोलिसांच्या मारहाणीत ढोराळा ग्रामपंचायत पाणीपुरवठा कामगाराचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आलाय। दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करा, मगच मृतदेह ताब्यात घेणार असल्याचा आक्रोश नातेवाईकांनी केला। जालन्यामधील दुधनवाडी गावातील ग्रामसेवक गावात कामच करत नसल्यानं संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसेवकाला ग्रामपंचायत कार्यालयात कोंडलं। गावात घाणीचं साम्राज्य, रस्त्याची दुरावस्था याकडे दुर्लक्ष केल्यानं संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसेवकाला अद्दल घडवली। ग्रामीण भागातील मराठी शाळांची स्थिती गंभीर होत चाललेली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील सोनापूर या खेड्यात जिल्हा परिषदेच्या शाळेचं छप्पर उडालं, मात्र प्रत्यक्ष शाळा सुरू होण्यापूर्वी 1.5 महिना शिल्लक असताना कुठली दुरुस्ती करण्यात आलेली नाही। तरवाडी गावात चुकीच्या ठिकाणी स्मशानभूमी बांधल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता आणि या प्रकरणी न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवताच तत्कालीन सरपंच सचिवाला नोटीस बजावण्यात आली। धुळ्यात पोलिसांनी कारवाई करत कर्णकर्कश सायलेन्सर वाजवून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या 56 बुलेट गाड्यांवर कारवाई केली। बुलेटमधील कर्णकर्कश सायलेन्सरसह फॅन्सी नंबर प्लेट्सवर पोलिसांनी बुलडोजर चालवला। लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातील रोहिना इथल्या मोहरम या सणात राष्ट्रीय एकात्मतेची परंपरा पाळण्यात आली। हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी मोहरम हा सण एकत्रितपणे साजरा केला। शक्तीपीठ महामार्गाला नांदेड जिल्ह्यात विरोध कायम आहे। अर्धापूर तालुक्यातील देवाग इथे मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवलं। मोजणी न करता अधिकाऱ्यांना परत जावं लागलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण कारवाई विरोधात नागरिक आक्रमक झाले। अतिक्रमण कारवाई अडवण्याचा प्रयत्न करताना पोलीस आणि नागरिकांमध्ये बाचाबाची झाली। बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। पुढील 3 दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला। अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, यामुळे भंडारदरा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला। दरीत कोसळत असलेल्या पाण्याचं विहंगम दृश्य बघण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात। अहिल्यानगर जिल्ह्यातील निळवंडे आणि भंडारदरा धरण क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असल्यानं बोरी धरणाचा पाणी साठा जो आहे तो झपाट्याने वाढतोय आणि या भंडारदरा धरणापाठोपाठ निळवंडे धरण ही 75% जास्त भरल्यानं प्रवरा नदीत 9000 क्युसेक्स वेगानं पाणी सोडण्यात येत आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सिंधुदुर्गात पावसाचा जोर वाढल्यानं धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते। 8 लघु मध्यम पाटबंधारे प्रकल्प 100% भरले। पावसाळी पर्यटनासाठी धबधब्यावर पर्यटकांचा होणारा अतिरेक आणि वाढत्या दुर्घटना लक्षात घेऊन प्रशासनानं पर्यटनावर निर्बंध घातलेत आणि त्याच पार्श्वभूमीवर धबधब्यांच्या मार्गावर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला। बेळगावमधील गोकाकचा धबधबा प्रवाहित झालाय। तब्बल 52 मीटर उंचीचा हा धबधबा पर्यटकांचं आकर्षण ठरतोय। उंच कड्यावरून धबधब्याचं पाणी पडताना खालून वर उडणाऱ्या पाण्याच्या फवाऱ्यांनी सर्वांनाच भुरळ घातली। हे जे दृश्य आपण बघतोय
ते कोल्हापूरमधल्या धबधब्याचं आहे. गोदावरी नदीवरील सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहतोय, त्यामुळे धरणामधून 5000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग हा गोदावरी नदीपात्रात केला जातोय. धबधब्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. नाशिकमधल्या सोमेश्वर इथला हा धबधबा आहे. मालेगाव नांदगावमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाली आहे. धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पाणीसाठा 41.18% पोहोचला आहे. कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला असून पंचगंगा नदीची पाणी पातळी संत गतीने कमी होते. मात्र जिल्ह्यातले 48 बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत. अलमट्टी धरणातून 1,15,000 क्युसेक्सने विसर्ग वाढवल्यानं कोल्हापूरला मोठा दिलासा मिळाला आहे. जळगावच्या एरंडोल तालुक्यात आंतरमशागतीच्या कामांना वेग आलाय. निंदणीसाठी मजूर मिळत नसल्यानं मजूर 200 वरून 300 रुपयांवरती पोचली मजुरी तेवढी द्यावी लागते. तसंच कोळपडी, कीटकनाशक फवारणी या कामांसाठी दिवसाला 500 रुपये मजुरी द्यावी लागते.